नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। मुलगी झाली हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। साजिरी ही उमा काकूंना म्हणत असते, मी न बोलताही तुला माझ्या मनातलं कसं कळायचं। उमा काकू म्हणत असतात की साजिरी, मी तुझी आई आहे आणि प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या मनातलं कळत असतं। त्याचं हसणं, त्याचं रडणं न सांगताही आईला समजत असतं। आजी आता म्हणू लागते, हे तुझ्या नशिबामध्ये दुर्दैव फक्त माझ्यामुळे आलं होतं, त्यामुळे मला माफ कर, मला तू माफ कर। साजिरी आता आजीला मिठी मारते आणि खूप रडत असते आणि म्हणते, तुला माफी मागायची काही गरज नाही, जे झालं ते होऊन गेलं आणि तुझ्या मनातील मुलगा मुलगी हा भेदभाव तरी निघून गेला ना, मग अजून काय हवं आहे। आणि मला माहित आहे तुझं आरववरती जेवढं प्रेम आहे तेवढंच माझ्या गोजिरीवरतीही प्रेम आहे। तेव्हा आजी म्हणत असते, किती चुरू बोलते ग माझी लेक। इकडे गोजिरी म्हणत असते, माझी आई सुपर भारी आहे। साजिरी म्हणत असते, माझी गोजिरी आता सुपर भारी आहे। इकडे आता दोघी एकमेकींना मिठी मारतात। साजिरीला खूपच आनंद झालेला असतो। गोजिरी म्हणत असते, आई तुझा आवाज किती सुपर स्वीट आहे ग। उमा काकू आता साजिरीला म्हणत असतात की साजिरी बाळा, या घरामध्ये आता अजिबात रडायचं नाही। या घरामध्ये तुझ्या हसण्याचा फक्त आता खळखळाट आला पाहिजे, बाकी काही सुद्धा नाही। रोहन आता म्हणत असतो, हो साजिरी ताई, तू आता अजिबात रडायचं नाही। लहानपणी मी तुला खूप रडवलेलं आहे, लग्न झाल्यावर सुद्धा मी तुला खूप रडवलेलं आहे। आता मी तुझी मनापासून माफी मागतोय। साजिरी आता म्हणत असते, माफी मागू नकोस, आणि ती रोहनला मिठी मारते आणि खूप रडू लागते। बहीण भावाचं प्रेम बघून इकडे विलास काकांना तर खूपच रडायला आलेलं असतं। साजिरी रोहनला म्हणत असते, अरे बहीण भावामध्ये माफी वगैरे असं काही सुद्धा नसतं, फक्त माया आणि एकमेकांबद्दलचं प्रेम। साजिरी म्हणत असते, मी आता बोलते आहे ते फक्त तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे। मला माझ्या भावाची माया भेटली आणि वहिनीची छाया भेटली। माझी वहिनी, माझी बहीण, माझी मैत्रीण, हे सर्व काही माझी वहिनी झाली। साजिरी आता आर्याचे आभार मानत असते आणि दोघी एकमेकींना मिठी मारत असतात। साजिरी म्हणत असते की मला या घरामध्ये सगळ्यात जास्त आधार कोणाचा होता, तर तो आर्याचा होता। आर्या म्हणत असते, मला तुझा आवाज ऐकून किती बरं वाटत आहे साजिरी, तुला कसं सांगू, कारण तू प्रत्येकाचं नाव घेतेस ना, ते ऐकून खरंच मला खूप आनंद होतोय। साजिरी म्हणत असते की मी आज बोलू शकते त्या आशा तूच माझ्या प्रज्वलित केलेल्या होत्या। माझ्या मधला आणि शौनक मधला सुद्धा सेतू तूच झाली होतीस, तूच आम्हाला एकमेकांच्या जवळ आणलेलं होतं। हे सर्व आता शौनक ऐकत असतो। तेवढ्या तिकडे साजिरीचं लक्ष शौनकडे जातं आणि शौनक हा साजिरीकडे बघत बसलेला असतो। शौनकला आता लहानपणापासूनचे मोठे होईपर्यंत सगळे क्षण आठवत असतात। साजिरीने ज्या वेळेला त्याला धक्का मारलेला असतो त्यावेळेला शौनकने तिच्या कानाखाली मारलेली असते आणि म्हणालेला असतो की देवाने तुला ही शिक्षा दिलेली आहे। शौनकला सगळं हे समजल्यानंतर तो साजिरीला सॉरी सुद्धा म्हणायला आलेला असतो आणि शौनक हा साजिरीला म्हणत असतो, तू बोल ना, तुला सॉरी म्हणतोय ना, आणि साजिरी तिथून निघून जाते। तर इकडे मंदिरामध्ये साजिरी जेव्हा पूजा करत असते तेव्हा शौनक म्हणत असतो, काय झालं आहे, बोल ना, तू एवढी लाजरी का आहेस, तुझ्या बरोबर लोक बोलतात तर तू बोलत का नाहीस। हे क्षण आता शौनकला आठवत असतात। शौनक म्हणत असतो, आता सगळं व्यवस्थित आहे ना साजिरी, काय प्रॉब्लेम आहे, तू बोलत का नाहीयेस, आणि तोंडाने बोल, मला तुझ्या खानाखुणा नको आहेत, मला ऐकायचं आहे। त्यावर आता साजिरी म्हणत असते, मला बोलता येत नाही, मी जन्मापासूनच मुके आहे, माझा आवाज जन्मापासूनच गेलेला आहे। ती त्याला खाणाखुणा करून सांगत असते। शौनक म्हणत असतो, काय तू जन्मापासूनच मुके आहेस। शौनकही तिला खाणाखुणा करूनच बोलत असतो। साजिरी म्हणत असते, पण तू असा का बोलत आहे। शौनक म्हणत असतो, मला तुला माझ्या मनातलं सांगायचं आहे, तुझी जर भाषा ही आहे तर मला सुद्धा तुझ्या भाषेमध्ये तुला समजावून सांगायचं आहे। तुला माझी भाषा येत नसली म्हणून काय झालं, पण मी तर तुझी भाषा बोलू शकतो ना। साजिरीला खूप बरं वाटलेलं असतं। शौनक साजिरीला म्हणत असतो, असंच आता आपण एकमेकांच्या मनातलं ओळखायचं। तर इकडे शौनक हा साजिरीला म्हणत असतो, मला खोटं बोललेलं आवडत नाही। साजिरी शौनकला सॉरी सुद्धा बोलत असते। शौनक म्हणत असतो, साजिरी तू आता इथे थांबायचं नाही, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, इथून नाही माझ्या आयुष्यातूनच निघून जा। असं म्हणून तो आता साजिरीची बॅग घेतो आणि तिला बाहेर काढतो। शौनक म्हणत असतो, तू तुझ्या आई वडिलांना सांग, त्यांनी इथं आता कधीही पाऊल ठेवायचं नाही। तेव्हा साजिरी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण शौनक काही ऐकून घेत नसतो।
शौनक हा साजिरीची बॅग घेऊन येतो आणि साजिरीला म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता ही बॅग घ्यायची आणि इथून निघून जायचं. साजिरीही त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते, तरीही शौनक काही ऐकत नाही. तो म्हणत असतो, मला हात लावायचा नाही, दूरच राहायचं माझ्यापासून. शौनक आता साजिरीच्या जवळ येतो आणि तिचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेतो. साजिरी आता शौनकला शौनक म्हणून हाक मारते. आता शौनकला याचा खूपच आनंद झालेला असतो. त्याचा आनंद गगनामध्ये मावत नसतो. साजिरी आता पुन्हा पुन्हा शौनक अशी हाक मारत असते. तो आनंद जो असतो, शौनक म्हणत असतो, तो मी तुला शब्दामध्ये सांगू शकत नाही. साजिरी म्हणते, शौनक मी तुला खूप वेळा हाक मारली, अगदी मनापासून मारली, प्रेमाने हाक मारली, रागाने हाक मारली, पण जेव्हा जेव्हा तुला हाक मारली, पण ती हाक कधी तुझ्यापर्यंत पोहोचेल असं मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं. शौनक म्हणत असतो, जरी गैरसमजांमुळे आपलं प्रेम दुरावलं होतं, तरी आकाशातल्या चांदण्यासारखं नेहमी चमकतच होतं. शौनक म्हणत असतो, आता बघ साजिरी तू बोलायला लागलीये, माझ्यातला कवी सुद्धा जागा झालेला आहे. तर आता सगळेजण हसायला लागतात. आता इथे दमयंती आजी म्हणत असते, साजिरी ही बोलायला पण लागलेली आहे आणि तुम्ही दोघे एकमेकांच्या पुन्हा प्रेमामध्ये पडलेला आहात. साजिरी आणि शौनक एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात. शौनक साजिरीला म्हणत असतो, तुला बोलता येतंय याचा मला खूप आनंद झालेला आहे, पण खरं सांगू का, तुझ्या खानाखुणा खूप मिस करतोय. किती गंमत होती ना तुझ्या बोलण्यामध्ये, तू न बोलता सुद्धा खूप काही त्यामधून बोलून जायचीस. इकडे आता रोहन म्हणत असतो की शौनक तुझी बायको बोलायला लागली आहे, आता तुझी काही खैर नाही. असं म्हटल्यावर आता इथे सर्वजण खूप हसायला लागतात. गोजिरी म्हणत असते, आई बाबा एकमेकांसोबत एवढंच बोलणार आहेत का? आर्या त्यावर म्हणत असते की नाही गोजिरी, ते खूप बोलतील, पण ते थोडीच आपल्या समोर बोलणार आहेत. गोजिरी म्हणत असते, मग का नाही ते आपल्या समोर बोलणार? त्यावर आता साजिरी म्हणत असते, नाही, मला आता हे सगळं तुमच्या समोर बोलायचं आहे. मला आतापर्यंत बोलता येत नव्हतं, त्यामुळे माझ्या मनातलं मी तुमच्यापर्यंत पोचवू शकत नव्हते. विलास काका आता साजिरीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. साजिरी म्हणत असते की नाही बाबा, मला बोलू द्यात, माझ्या मनामध्ये खूप काही आहे आणि ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. साजिरी सगळ्यांना म्हणू लागते, ज्या मुलीला बोलता येत नाही तिचं आयुष्य खरंच खूप कठीण असतं, पण आज मला जे काही बोलता येते ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. आता मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे आणि तुमच्यामुळेच मी तिथपर्यंत पोहोचलेले आहे. माझी आई, तिला माझ्या मनातलं सगळं कळायचं. माझे बाबा, माझी मुलं, माझी आजी, माझा भाऊ आणि माझी वहिनी, सगळ्यांनीच खूप मला समजून घेतले आणि माझ्यावरती प्रेम केले. शौनक मला सांगा, एखाद्या मुक्या मुलीवरती असं एवढं कोण प्रेम करतं? पण माझ्या घरातल्यांनी केलेलं आहे. शौनकने सुद्धा अगदी मनापासून प्रेम केलं आणि त्याचं प्रेम खरं होतं. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, साजिरी ही घरामध्ये बसलेली असते. विलास काका हे साजिरीसाठी मुलगी झाली हो हे गाणं गात असतात. घरातल्यांना खूप आनंद झालेला असतो आणि सर्वजण टाळ्या वाजवत असतात. साजिरीला आता बोलता येते, हा आनंद सगळेजण साजरा करत असतात. साजिरी आता गोजिरीला मांडीवर घेते आणि ती सुद्धा गाणं म्हणत असते, मुलगी झाली हो. हे ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. शौनक आता म्हणत असतो की मला काहीतरी बोलायचं आहे. तुमची काही हरकत नसेल तर मी साजिरीला तिच्या हक्काच्या घरी नेऊ शकतो का, असं तो आता सगळ्यांना म्हणत असतो. विलास काका आता दुसरीकडे बघायला लागतात. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.